नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मुंबईला येण्यापासून सरकारच्या वतीने वारंवार प्रयत्न झालेला आहे, तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील मुंबई येण्यावर ठाम आहेत। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल दादा? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आता आपण तयार झालो आहोत आझाद मैदानावरती जाण्यासाठी। प्रत्येक मराठा घराघरातून 2-2, 4-4 मराठे बाहेर निघत आहेत। आता सध्या आपण पैठण नगरीमध्ये आहेत आणि काही वेळातच दादा इथे येणार आहेत, दादांचं आगमन इथं होणार आहेत। तरी मी सर्वांना आव्हान करतो की आपण आज गणपतीचा सण असल्यामुळं काही मराठे आणखी घरीच आहेत, तरी आज संध्याकाळपर्यंत काही रात्री निघणार आहेत आणि काही उद्या सकाळी जसा दिवस निघला तसे सर्व मराठे पेटून उठणार आहेत आणि मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। तरी मी सर्व बांधवांना विनंती करतो शिवशाही मराठी या चॅनलच्या माध्यमातून की प्रत्येकाने जागरूक व्हायचं आहे, कारण की आता शेवटच्या क्षणाची लढाई आहे। घरी न बसता आपण आपल्या लेकराबाळासाठी, गरजवंत मराठ्यांसाठी बाहेर निघणं आता फार गरजेचं झालेलं आहे। दादांचा आदेश आहे, जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही। आता मुंबई आपली आणि आपलीच राहणार आणि आरक्षण घेऊन येणार। या ठिकाणी शिवशाहीचे आभार। आपण जर बघत असले, आम्ही जे सांगतो आमचं असं असतं, बाप दाखवण्याचे श्राद्ध घाल। आम्ही जे सांगतो आमच्यासोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, आदिवासी, ओबीसी जे हे माझ्यासोबत साठे सर आहेत। साठे सर वंजारी समाजाचे हे जे काही 2-4 जण आहे ना, जातीमध्ये मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत येते, तर हे वेल एज्युकेटेड जे लोक आहे आणि गावखेड्यामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जाती धर्माचे बांधव एकत्र राहतात। तुम्ही त्यांच्या भावना ऐकून घ्या की हे ब्राह्मण समाजाचे, हे वंजारी समाज, या ठिकाणी आमच्याकडे 18 पगड जातीन 12 बलुतेदार लोक आहे। त्यामुळं जेही जातीमध्ये द्वेष करण्याचा प्रयत्न करते त्यांना एक विनंती आहे, जसं लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, तुम्ही धनगर समाजातून येतात आणि तुम्ही ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करता। तुम्हाला आजही ओपन चॅलेंज आहे, तुम्ही धनगर आरक्षणाचा प्रश्न उचला। हे सगळे मराठे छातीचा कोट करून तुमच्या आरक्षणासाठी पाठीशी उभे राहतील। तुम्ही आज मराठ्यांच्या पदरात हे आरक्षण पाडण्यासाठी आमच्या पाठीशी राहा। आमचा मराठ्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, प्राण जाय पण शान नाही जाय। तुमच्या धनगर आरक्षण, तुमच्या समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हेच मराठे, याच पद्धतीने 6 कोटी मराठे तुमच्या पाठीशी उभे। जरांगे पाटील यांच्यावर नेहमीच आरोप होतो की त्यांच्यामुळे जाती जसं की मराठा आणि ओबीसी वाद वाढलेत। आपल्यासोबत ओबीसी समाजाचे काही बांधव आहेत। दादा, काय सांगाल, जरांगे पाटील यांच्यावर जो आरोप होतोय त्याबद्दल काय भावना आहे? मी ओबीसी समाजाचा नाही, मी एक हिंदू आहे आणि सर्वांसोबत राहणार आहे। जरांगे पाटीलवर जो आरोप होतोय की त्यांनी जातीमध्ये तेढ निर्माण केलेली आहे जरांगे पाटलामुळे, काय भावना आहे? नाही, मी या ठिकाणी सोबत आहे। याचा अर्थ असा नाही की ते जातीमध्ये तेढ होते, म्हणजे असं ते त्यांच्या समाजासाठी करतायत। त्यांना सर्वांचा तुमचं शंका दूर करतो, मीडियाची बी सांगतो आणि लोकांची बी। होतं काय, मराठे लढते स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी, कुठल्याही जातीच्या विरोधात नाही। आमची मागणी जरी सगळे सोयरीची असली, ओबीसी मधली असली, कारण आमचं जे 58 लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या, या मनोज दादाने जो लढा दिला, 58 लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या, 2 ते 2.5 कोटी मराठी हे ओबीसीत गेले। म्हणून ओबीसी आमची मागणी, ओबीसी बांधवांशी भांडण नाही, आम्ही ओबीसीत घुसा म्हणत नाहीये। आमची मागणी सरकारला आहे, आम्ही सरकारला मागतोय। ज्या बी 2-3 जण जे आम्हाला टकरा घेऊन राहिले त्यांना सांगतो, तुम्ही सरकारशी भांडा। आमचा 6 कोटी मराठ्यांचा प्रश्न सॉल्व्ह करायचं काम सरकारचं आहे। पण हे काही पाकिट मार, हे जे सालाने, आमच्याकडे सालाना ठेवतात लोक काही, तर तसे सालाने म्हणजे वर्षभर कामाला शेतात नाही का, जे सालदार जसे ठेवले जाते, काही आपण नाक्यावर लोक उभे पाहतो रोजंदारीवर, तसे हे 2-3 जण आलेले आहेत। 500-600 रुपये त्यांना रोज दिला जातो, त्यांचा रोजही वाढवला जात नाही, रोजापुरतं काम करते। त्यांनी स्वप्न आमदारकीचे पाहून ते नाटकं करायला लागले। पण सर्वसामान्य मराठा, ओबीसी, दलित, धनगर, बंजारा आणि मुस्लिम आजपर्यंत ज्या वेळेला निवडणुका येत्या, हे लोक काय म्हणते माहिती का, हिंदू खतरे में, म्हणजे हिंदू मुसलमान वाद लावण्याचा। अरे आता कुठं हिंदू खतरे में है? अरे हिंदू खतरे में नहीं है, मराठा खतरे में है, मुस्लिम खतरे में, दलित खतरे में। काय झालेलं आहे, इंग्रजांसारखी यांची चाल लावली, यांनी जातीमध्ये भांडणं लावायचं, राणी राज्य करायचं। हे थांबलं पाहिजे।
आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आताही हात जोडून तुम्हाला विनंती करतो साहेब, हे 606 कोटी मराठे तुमचा फोटो घरात लावण्यासाठी तयार आहे. मराठ्याचे आजपर्यंत मराठ्याचे मुख्यमंत्री झाले, एक बी आरक्षण देऊ शकले नाही. साहेब तुम्ही ब्राह्मण समाजातून येता साहेब, 6 कोटी मराठे तुमचं फोटो घरात लावतील साहेब. आमच्या पदरात हे दान, आरक्षणाचं दान टाकण्यासाठी मदत करा साहेब. आयुष्यभर तुमचं ऋण मराठा समाज फेडू शकणार नाही, होणार नाही. पण येणाऱ्या नातवंडायला, येणाऱ्या पिढीला आरक्षणाची झळ, कारण अगोदर आम्ही सधन होतो, सक्षम होतो, आमचे बापजादे श्रीमंत होते, आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती. आज आमचे पोरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर मी भाग्यश्री भोसले, आम्ही दादेगाववरून आलेलो आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे यासाठी आम्ही आलोय. आमच्या पिढीला आरक्षण नाही भेटले, पण येणारी पिढी ही आमची सुसज्जन आणि शिकलेली असावी यासाठी आम्ही आमचं हक्काचं आरक्षण मागतो आहे. आणि आम्हाला आरक्षण असूनही आम्हाला गव्हर्नमेंट ते देत नाहीये. आज आमचा समाज हा आरक्षण हा आम्हाला आरक्षण नाहीये, आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे आज आमचे जे विद्यार्थी आहेत ते हुशार असूनही त्यांचं कुठंतरी मानसिक खच्चीकरण होत आहे आणि ते मागं पडता येतं, सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागं पडता येतं आणि त्यांचं खच्चीकरण होऊन ते आत्महत्येचा प्रयत्न करता येतं. त्यांनी या मार्गावर न जाता आम्हाला आरक्षण जर भेटलं तर आमचा समाज आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पुढे जाण्यास मदत होईल. आणि हे शक्य होणार आहे फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्याच सहाय्याने, आणि आम्ही त्यांच्या समर्थनार्थ इथं आलेलो आहेत. आम्ही शांततेत आरक्षण करणार आहे. गव्हर्नमेंटनेही आम्हाला सपोर्ट करून आम्हाला शांततेत आरक्षण मिळवून द्यावं. आम्हाला जर आता आरक्षण भेटलं तर आम्ही मुंबईला कशाला जाणार आहे? त्यांनी आम्हाला आझाद मैदानावर परवानगी नाकारली आणि मुख्यमंत्र्यांना हा कसलाच अधिकार नाहीये. आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. एक मराठा कोटी मराठा. बरेच जण म्हणते मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे, सगळ्यात जास्त शाळा कारखाने मराठ्यांकडेच आहेत. सर आम्ही आज ग्रॅज्युएशन शिकलेलो आहे इथे सगळे. आम्हाला कुठे नोकरी भेटली? आमच्या सोबतचे जेवढे पण असतात ते स्कॉलरशिप उचलतात. आम्हाला आमच्या टक्केवारीनुसारही आमचा कुठे नंबर लागत नाही. BHMS MBBS ला 1-1 मार्काने विद्यार्थी जातात, ते सुसाईड करतात. का म्हणून आम्ही आमच्या लेकरांनी मरायचं? आणि राहिला शेतीचा विषय, आमच्या विभक्त शेती झाल्यानंतर आम्हाला येते किती आहे? शेतीचं क्षेत्र हे कमी झालेलं आहे, हे गव्हर्नमेंटलाही माहिती आहे. आम्ही आमच्या सोबतचे विद्यार्थी जे आम्ही एका क्लासमध्ये शिकतो, एका ताटात जेवतो, तिचा नंबर लागतो आणि माझा नंबर तिच्यापेक्षा जास्तही असून मार्क्स लागत नाही. याचं कारण काय? आरक्षण. हे पुढच्या माझा मुलगा आज 2.5 वर्षाचा आहे, एक मुलगा माझा 7वीला आहे. त्याच्यासाठी हे आरक्षणासाठी आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. आम्ही हे कुणाच्याही ताटातलं मागत नाहीये. सगळ्यात जास्त आमदार खासदार मराठ्यांचेच आहेत. म्हणजे आज जरांगे पाटील यांच्या काही आमदार दिसत नाहीयेत. सर सगळे आमदार आहेत, पण ते त्यांचा मागून पाठिंबा असेल. आम्हाला राजकारणातलं काही कळत नाही. आम्ही एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि असो राजकारणी लोकांना आत्ताच्या पिढीला त्यांना नसेल लागलं आरक्षण, पण येणारी पिढी ही त्यांची दारिद्र्य रेषेखाली जाणार आहे. सगळ्यात पहिले जेव्हा आमचं ओबीसीतून आमचं मराठा आरक्षणचं निघणार आहे, सगळ्यात पहिले वशिला लावून तेच सर्टिफिकेट काढणार आहे. आम्हाला भेटणार आहे का? नाही. आम्हाला त्याच्यासाठी किती आम्हाला ECBCचं हे देऊन सुद्धा तुम्ही त्याच्या रिन्युएशन देत नाहीये, ऍडमिशन देत नाहीये, पूर्ण फीस भरावी लागते. खूप काही समस्या आहे सर याच्या. आता जरांगे पाटीलमुळे आरक्षण भेटेल असं वाटतंय का? हो भेटणारच. का नाही भेटणार? भेटणारच. आणि आम्ही देवाचरणी प्रार्थना करणार आहोत की त्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे. जरांगे पाटील लढायचे तर कशासाठी लढायचे? त्याच्या आई वडिलाला, त्याच्या बाया माणसाला काय वाटत असं त्यांना? तुम्ही कुठून आलेला? आम्ही इथून दादेगावला, जयगिरी दादेगाव. काय वय तुमचं? माझं वय 65. तुम्हाला असं वाटतं की आता आरक्षण मला मिळायला पाहिजे? नातुंडा पत्रुंडाला, आपल्या गणागोताला सगळ्याला पाहिजे. चेहऱ्यावरचे भाव टिपा सरकार बघा. रडू येते माणसाला. त्याचे काय आवश्यक आहे मनुष्य? आमच्या मायमावल्याच्या भावना समजून घ्या सरकार. या भावना समजून घ्या. यासाठी ते मनोज जरांगे पाटील स्वतःच्या शरीराची चाळणी केली, रक्ताचं पाणी केलं. या अशा भावना गंगथडीचा हा भाग आहे. 123 गावं मनोज जरांगे पाटलाच्या मागे अगोदर उभे राहिले आणि अख्खा महाराष्ट्र उभा राहिला. हेच ते गोदापट्टा आहे. आणि या गोदापट्ट्याच्या वेशीवर मनोज जरांगे पाटील यांचं पैठण नगरीमध्ये स्वागत होतंय. भावांनो, जेही लोक हा लाईव्ह पाहताय, हा व्हिडिओ पाहतायत, जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत शेअर करा. कारण मनोज दादासोबत जो चमू येतोय आपला मीडियाचा, कुठं नेटचा प्रॉब्लेम येतोय, अपडेट पोहोचत नाही,
पैठणमध्ये हे स्वागत तुम्ही पाहताय. इथून पुढे शेवगाव जायचं आपल्याला, मिरी, माका, पांढरीपूल, अहिल्यानगर, आळेफाटा, जुन्नर, नारायणगाव, खेड आणि नंतर त्यानंतर लोणावळा, वाशी आणि मुंबईला आझाद मैदानावर जायचंय. फक्त सरकारला एक विनंती आहे, हा व्हिडिओ बघून, या माय मावल्यांचा कळवळा बघून आम्हाला मुंबई येण्यापासून रोका, आम्हाला तिकडूनच आरक्षण जाहीर करा. आम्ही आमचं आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा.